हे बटाट्याचे वेफर्स पहा. वाळवताना काळेही पडले नाहीत आणि तळताना लालही होत नाहीत. याचाच अर्थ बटाट्याचे वेफर्स अगदी परफेक्ट झालेत. उन्हाळी वाळवणामधील सर्वात आवडता प्रकार म्हणजे बटाट्याचे वेफर्स. आणि हे बटाट्याचे वेफर्स बनवणं तर अगदी सोपं आहे. फक्त पद्धत माहिती हवी. फक्त काही छोट्या-मोठ्या टिप्स आहेत. त्या माहिती झाल्या ना, तर तुम्ही सुद्धा असे पांढरे शुभ्र बटाट्याचे वेफर्स घरी बनवू शकता. अगदी पांढरे शुभ्र, खुसखुशीत असे वेफर्स होण्यासाठी काय करावे ते पाहूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बटाट्याचे वेफर्स बनवण्यासाठी बटाटा कोणता निवडायचा ते पाहूया. तर आता उन्हाळा सुरू झाला की मार्केटमध्ये नवीन बटाटा यायला लागतो. तर वेफर्स बनवण्यासाठी आपल्याला जुना बटाटा वापरायचा नाही. सोबत जे बटाटे चवीला गोडसर असतात असा बटाटाही वापरायचा नाही. बाजारामध्ये नवीन बटाटा यायला लागतो असा बटाटाच आपल्याला वापरायचा आहे. तर असा पातळ सालीचा बटाटा वापरा आणि बटाटे शक्यतो असे मोठे वापरा. म्हणजे आपण जे बटाट्याचे वेफर्स बनवतो ते सुद्धा छान मोठे-मोठे होतात. छोटे बटाटे वापरले तर वेफर्स सुद्धा खूप छोटे-छोटे होतात. तर फक्त एवढं लक्षात ठेवा, की पातळ सालीचा आणि बाजारात नवीन आलेला बटाटा वापरायचा आहे. इथे मी 1 किलो बटाटे वापरलेत. आज आपण 1 किलोच्या प्रमाणामध्ये बटाट्याचे वेफर्स बनवणार आहोत. आता या बटाट्यावर धूळ-माती लागलेली असते, त्यामुळे आपण यांना एकदा स्वच्छ धुवून घेऊया. बटाटा स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आता आपण बटाट्याची साल काढून घेऊया. तर सोलरच्या साहाय्याने बटाट्याची साल काढून घ्या. बटाटा सोलून झाला की लगेचच तो पाण्यामध्ये ठेवा. इतर बटाटे सोलून होईपर्यंत आपण जे सोलून घेतले ते बटाटे काळे पडणार नाहीत. त्यासाठी बटाटा सोलून झाला की लगेचच तो पाण्यामध्ये ठेवा आणि इतर बटाटे सोलून घ्या. तर अशा पद्धतीने इथे मी सर्व बटाटे सोलून घेतलेत. तर सोलून घेतलेले बटाटे इथे पाण्यात ठेवलेत. आता हे बटाटे आपण एकदा स्वच्छ धुवून घेऊया. तर बटाटा स्वच्छ धुवून झाला. त्यानंतर इथे मी असं मोठं भांडं घेतलंय. यामध्ये भरपूर पाणी घेतलंय. बटाट्याचे वेफर्स पाडण्याची किसणी तर सर्वांच्या घरामध्ये असतेच. ही किसणी घ्या. ही किसणी पाण्यामध्ये धरूया आणि अशा पद्धतीने बटाटा पकडा व बटाट्याचे वेफर्स पाडून घेऊया. जर तुमच्याकडे अशी किसणी नसेल तर तुम्ही सुरीच्या साहाय्याने अगदी पातळ बटाटा चिरून घेऊ शकता. पण अशी किसणी असली तर बटाट्याचे वेफर्स एकसारखे जाडीला होतात. तर बटाट्याचे वेफर्स पाडायला वेळ जास्त लागतो. त्यामुळे इथेशी असं मी भांडं घेतलंय आणि त्यामध्ये पाणी घेतलंय. असं केल्यामुळे जे बटाट्याचे वेफर्स आहेत ते काळे पडणार नाहीत. चिप्स पाडताना ते पाण्यातच पाडा म्हणजे बटाट्याचे वेफर्स काळे पडले जात नाहीत. तर इथे तुम्ही बघू शकता एवढ्या जाडीचे आपल्याला बटाट्याचे वेफर्स ठेवायचे आहेत. याहून जास्त पातळही करू नका किंवा जाडही ठेवू नका. जर ते जाड झाले तर वाळण्यासाठी वेळ जास्त लागतो आणि पातळ जर झाले ना तर ते तळताना करपले जातात. त्यामुळे इतक्या जाडीचे वेफर्स आपल्याला हवेत. तर इथे मी सर्व बटाट्यांचे चिप्स पाडून घेतलेत. आता सर्वात महत्त्वाची स्टेप म्हणजे यामधील सर्व स्टार्च काढून टाकायचं. जेव्हा बटाट्यामधील सर्व स्टार्च निघून जाईल, तेव्हाच बटाट्याचे वेफर्स अगदी पांढरे शुभ्र होतात. तर इथे मी भांड्यामध्ये पाणी घेतलंय. यामध्ये बटाट्याचे वेफर्स व्यवस्थित स्वच्छ धुवून घेऊया. तर तुम्ही पाणी बघू शकता, अगदी सफेद दिसतंय. हे पूर्ण बटाट्याचं स्टार्च आहे. जे स्टार्च आपल्याला काढून टाकायचं आहे. तर आता हे बटाट्याचे वेफर्स आपण या पाण्यामध्ये धुतल्यानंतर ते दुसऱ्या पाण्यामध्ये घेऊयात. तर बघा बटाट्याचे वेफर्स असे हाताने उचलून दुसऱ्या पाण्यामध्ये घाला. आता बटाट्याचे वेफर्स असे उचलून टाकल्यामुळे जे पाण्यामध्ये स्टार्च असतं ते खाली राहतं आणि वरचे बटाट्याचे वेफर्स आपण दुसऱ्या पाण्यामध्ये घालतो. जर यामधील पाणी आपण काढून टाकलं तर ते जे स्टार्च असतं ते बटाट्याच्या वेफर्सला लागून राहतं. त्यामुळे बटाट्याचे वेफर्स असे उचलून दुसऱ्या पाण्यामध्ये घाला. दुसऱ्या पाण्यामध्ये घातल्यानंतर या पाण्यामध्ये बटाट्याचे वेफर्स स्वच्छ धुवून घेऊया. तर दुसऱ्यांदा सुद्धा व्यवस्थित हे वेफर्स धुवून घेतले. आता तिसऱ्यांदा पाणी घेऊया. या पाण्यामध्ये सुद्धा बटाट्याचे वेफर्स धुवून घेऊयात. तर तिसऱ्यांदा धुताना बघा जे पाणी आहे ते थोडंसं निथळ दिसतंय. याचाच अर्थ बटाट्यामधील भरपूर स्टार्च निघून गेलंय. त्यानंतर इथे मी चौथ्यांदा पाणी घेतलंय. आता या पाण्यामध्ये धुवून घेऊया. तर इथे पाणी बघू शकता अगदीच निथळ दिसतंय. तर असं पाणी झालं याचाच अर्थ बटाट्यामधील स्टार्च निघून गेलंय. जवळपास 4 ते 5 वेळा बटाट्याचे चिप्स धुवून घ्या. म्हणजे त्यामधील सर्व स्टार्च निघून जाईल. तर इथे मी 4 वेळा बटाट्याचे चिप्स धुवून घेतलेत. पाणी निथळ झालंय याचाच अर्थ स्टार्च निघून गेलंय. आता आपण या पाण्यामध्येच हे बटाट्याचे वेफर्स ठेवूयात. तर जवळपास रात्रभर हे बटाट्याचे वेफर्स असेच ठेवून द्या. जर तुमच्याकडे वेळ कमी असेल तर जवळपास 3 ते 4 तासासाठी तरी हे बटाट्याचे वेफर्स पाण्यामध्ये ठेवून द्या. त्याचं कारण असं बटाट्याचे वेफर्स जेवढा वेळ आपण पाण्यामध्ये ठेवू ना, तर जे उरलेलं स्टार्च असतं ते पाण्याच्या तळाला जाऊन बसतं आणि आपले वेफर्स पांढरे शुभ्र होण्यासाठी मदत होते. तर जवळपास 2 ते 3 तासभर तरी बटाट्याचे वेफर्स पाण्यामध्ये नक्की ठेवा. यावर झाकण ठेवूया आणि रात्रभर हे वेफर्स असेच ठेवून देऊया. त्या दिवशी सकाळी हे वेफर्स पाहू शकता असे पारदर्शक झालेत. यामधील भरपूर स्टार्च निघून गेलंय. त्यानंतर इथे मी भरपूर पाणी गरम करत ठेवलंय.
पाण्याला छान उकळी येऊ द्या. पाण्याला उकळी आल्यावरच आपण यामध्ये बटाट्याचे वेफर्स घालणार आहोत. म्हणजे हे बटाट्याचे वेफर्स किती वेळ शिजवावे याचा योग्य अंदाज येतो. पाण्याला उकळी यायच्या आधी यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया. तर जवळपास 1 किलो बटाट्यांसाठी मी इथे 1 चमचाभर मीठ घातले. त्यानंतर इथे मी एक छोटासा तुरटीचा खडा घेतलाय. हा तुरटीचा खडा यामध्ये घालूया. त्यानंतर पाणी उकळलं की यामध्ये हे बटाट्याचे वेफर्स घालूया. गॅस फास्ट करा आणि हे बटाट्याचे वेफर्स जवळपास 5 ते 6 मिनिट उकळून घ्या. तर हे बटाट्याचे वेफर्स आपल्याला जवळपास 80 ते 90% शिजवून घ्यायचे आहेत. जास्त शिजवून घ्यायचे नाहीत. जर हे बटाट्याचे वेफर्स तुम्ही जास्त शिजवून घेतले तर ते तळताना करपले जातात. अशा पद्धतीने वेफर्स खालीवर करत राहा म्हणजे सर्व वेफर्स एकसारखे शिजले जातात. फक्त बटाट्याचे वेफर्स शिजवताना लक्ष ठेवा ते जास्त शिजले जाऊ नयेत. हे वेफर्स जर जास्त शिजले तर त्याचा लगदा होईल. असे एक-एक बटाट्याचे वेफर्स मिळणार नाहीत. आता यामधील एखादा वेफर्स घेऊया आणि आता हा वेफर्स आपण हाताने फाडतोय, अगदी सहजरित्या फाडतोय. याचाच अर्थ वेफर्स व्यवस्थित शिजलेत. तर 5 ते 6 मिनिट झालेत, वेफर्स शिजलेले आहेत. लगेचच गॅस बंद करूया आणि अशी इथे मी चाळणी घेतली आहे. या चाळणीवर हे वेफर्स काढून घेऊयात. चाळणीवर वेफर्स काढल्यामुळे त्यातील जे जास्तीचं पाणी असतं ते निघून जातं. अशा चमच्याच्या साहाय्याने वेफर्स काढून घ्या. थोडी घाई करा, जास्त वेळ लावू नका. नाहीतर गरम पाण्यामध्ये बटाटे जास्त शिजले जातात. सर्व बटाटे लगेचच काढून घेतले. काढून घेतल्यावर हे असेच ठेवून देऊ नका. लगेचच त्यांना आपण वाळत घालणार आहोत. गरम-गरम बटाट्याचे वेफर्स वाळत घाला म्हणजे ते एकमेकांना चिकटले जात नाहीत. जर तुम्ही हे असेच ठेवून दिले ना, तर ते एकमेकांना चिकटले जातात. तर वेफर्स वाळत घालण्यासाठी तुम्ही कॉटनचा कपडा वापरू शकता किंवा पॉलिथिन सुद्धा वापरू शकता. छान असे सुटसुटीत वेफर्स वाळत घालूया. त्याचबरोबर आपल्याला हे वेफर्स उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहेत. जवळपास 4 ते 5 तासासाठी कडक उन्हामध्ये वाळवून घ्या. जर तुम्हाला उन्हामध्ये वाळवणं शक्य नसेल, तर तुम्ही तुमच्या घरामध्ये जेथे कुठे थोडंफार ऊन येत असेल, त्या भागामध्ये हे वेफर्स वाळवून घेऊ शकता. जर वेफर्स व्यवस्थित वाळले नाहीत, तर त्यांना बुरशी लागते. त्याचबरोबर हे वेफर्स जास्त काळ टिकत नाही. जर तुमच्याकडे भरपूर ऊन येत असेल, तर तुम्ही हे वेफर्स दिवसभर वाळवून घेऊ शकता. एका दिवसामध्ये वेफर्स व्यवस्थित वाळले जातात. पण जर तुमच्याकडे ऊन येत नसेल किंवा उन्हात वाळवणं शक्य नसेल, तर तुम्ही हे वेफर्स जवळपास 2 ते 3 दिवस वाळत घाला. म्हणजे ते बऱ्यापैकी वाळले जातात. आणि 1 वर्षापर्यंत हे वेफर्स जसेच्या तसे राहतात. त्यांना काहीही होत नाही. असे कडकडीत वाळले ना, तर बटाट्याचे वेफर्स तळल्यानंतर छान खुसखुशीत, कुरकुरीत होतात. आता एका हवाबंद डब्यामध्ये तुम्ही हे वेफर्स ठेवू शकता. वेफर्स वाळून तर तयार झालेत. आता ते तळून पाहूयात. तर इथे मी वेफर्स तळण्यासाठी तेल गरम करत ठेवलंय. तेल व्यवस्थित गरम करून घ्या. तेल जर व्यवस्थित गरम नसेल ना, तर वेफर्स व्यवस्थित तळले जात नाहीत, खुसखुशीत होत नाही. तेल मध्यम गरम झालं की यामध्ये बटाट्याचे वेफर्स घालूयात आणि दोन्ही बाजूंनी तळून घेऊयात. तर तुम्ही पाहू शकता बटाट्याचे वेफर्स लाल पडलेले नाहीत, काळेही पडत नाहीत, अगदी खुसखुशीत झालेत. त्याचबरोबर हे बटाट्याचे वेफर्स जास्त तेलकट सुद्धा झालेले नाहीत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बटाट्याचे वेफर्स तळल्यानंतर लाल पडत नाहीत. याचाच अर्थ बटाट्याचे वेफर्स व्यवस्थित झाले. तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने बटाट्याचे वेफर्स नक्की बनवून बघा. कसे झाले ते कमेंट्समध्ये सांगा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.